नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. कोपरगावमध्ये शैक्षणिक खर्चासाठी चिमुकल्यांनी केलाय बूट पॉलिश. बाल कामगार कायद्याला शिक्षण विभागाची केराची टोपली. घोडेगावमध्ये प्राणीमित्रांनी दिले घुबडाच्या पिल्लाला जीवनदान. इतिहासामध्ये पहिल्यांदाच खंडेरायाच्या चरणी अर्पण केलेल्या दानाची एकत्रित मोजदाद. खंडेरायांच्या चरणी आजवर करोडोंचं दान अर्पण. आणि येत्या 19 जानेवारीला होणार ओढ हा मराठी सिनेमा प्रदर्शित. सिनेमाच्या ट्रेलरमुळे सर्वांची वाढली उत्सुकता. मी जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच तुला मित्र मानलं. तू आमच्या कॉलेजची हुशार मुलगी आहेस आणि तुला मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. त्या विद्यार्थ्यानं दिवस रात्र अभ्यास करून जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलाय. तुम्ही आज इथे असता तर तुम्हाला खूप आनंद झाला असता. अरे ते बघ, तुझे बाबा आपल्याला आशीर्वाद देतात. निरंतर राहू दे हृदयात या तुझी भक्ती हे गणराया. निरंतर राहू दे हृदयात या तुझी भक्ती हे गणराया. ए हिरो, कुठे जायचंय? PNC कॉलेज. PNC कॉलेज. गुड मॉर्निंग. इश्काची मी खट्टी मिठी काय रे काय रे काय. तुम्ही असे लग्न करा. ठीक आहे, मी लग्नाला तयार. तुझं डोळं काळ काळ डोळ्या हात भलता चाळ तुझ्या ज्वानीच्या हंडीत कधी शिजल माझी डाळ. हॅपी फ्रेंडशिप डे. तुझा हात दे इकडे. श्रीमंतीच्या ताकदीसमोर गरिबाची ताकद काही काम करू शकत नाही. तू गावच्या सरपंचाची मुलगी ना, एका चहावाल्यासोबत. आदित्य, हात सोड माझा. आदित्य, हात सोड तिचा. चलने घेतून परत तिच्या नादी लागला ना तर बघून घेईन. माझं लग्न ठरलंय. काय? पण माझ्या घरचे माझ्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. सुन मेरी फरियाद तू, सुन तू मेरी सदाएं, सुन तू मेरी सदाएं. जो दिल से किसी को चाहे उनके काम आ जाए मेरी दुआएं. दिव्या, आयुष्यात सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत साथ देत नाही. काही गोष्टी आपोआप निघून जातात तर काही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात. आमच्याकडे माणसं 2 दिवसासाठीच येतात, पण नंतर ती कायमची आमची होऊन जातात. म्हणजे उद्या माझ्याही बाबतीत निर्णय घेताना तुम्ही असाच एकतर्फी निर्णय घेणार का? तू जास्त काळजी नको करूस. हे बघ, फक्त लग्न ठरलंय ना, झालं तर नाही ना. थँक्स गणेश. तू नसता समोर वाढे रे हुर हुर, तू येता जवळ मी अबोल. माझीच मी नाराहिले, माझीच मी नाराहिले. तू कधी हसता गुलाबी रसता होऊन हा जातो हळवारसा. कोवळ्या हवेला माझ्या जीवाला गारवा बिलगून जातो जसा. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध.
साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. हे बघ मी काय आणले तुझ्यासाठी. अरे वा, राजमुद्रा. थांब घाल माझ्या गळ्यात. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणायला कोणाच्या परवानगीची गरज नाही मला. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. कोपरगावमध्ये पंचायत समिती इमारतीच्या शिक्षण विभागाच्या दारामध्ये आपल्या शैक्षणिक खर्चासाठी 2 अल्पवयीन मुलं शिक्षण विभागामधील कर्मचाऱ्यांचे बूट पॉलिश करताना आढळून आलेत. त्यामुळे बाल कामगार कायद्याला शिक्षण विभागानं केराची टोपली दाखवल्याचं समोर आलंय. एकीकडे शासन शाळाबाह्य विद्यार्थी दाखवा आणि 1000 रुपये मिळवा असं धोरण राज्यामध्ये राबवत आहे आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याची घोषणा केली आहे. तर कोपरगाव पंचायत समिती इमारतीच्या शिक्षण विभागाच्या दारामध्ये 2 अल्पवयीन शालेय विद्यार्थी शिक्षण विभागामधील कर्मचाऱ्यांचे बूट पॉलिश करताना आढळून आलेत. त्यामुळे बालकामगार प्रतिबंधक कायद्याला शिक्षण विभागानं केराची टोपली दाखवल्याचं चित्र पाहायला मिळालंय. अमोल सोमनाथ आहिरे आणि कृष्णा किशोर कातपुरी असं या मुलांची नावे आहेत. ही अल्पवयीन शालेय विद्यार्थी शिक्षण विभागामधील कर्मचाऱ्यांसह इतर विभागामधील कर्मचाऱ्यांचे बूट पॉलिश करताना आढळून आलेत. त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनं चर्चा केली असता अमोल हा 8वी आणि कृष्णा हा 5वी इयत्तेमध्ये कोपरगाव येथील SG विद्यालयामध्ये शिकतोय. शाळेला सुट्टी असते तेव्हा आम्ही हे काम करत असतो. नाताळच्या सुट्टीपासून आम्ही हे काम सुरू केलंय. वह्या पुस्तकं घेण्यासाठी आम्ही पैसे जमवतोय असं त्यांनी सांगितलंय. एका कर्मचाऱ्यानं या दोनही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी यावेळी दर्शवली आहे. याबाबत गट शिक्षण अधिकारी शबाना शेख या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाहीये. 6 ते 14 वर्ष वयोगटामधील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत अधिकार देणाऱ्या भारतीय राज्यघटनेच्या 86व्या तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे ध्येय गाठण्यासाठी केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे. त्याचप्रमाणे बालकांना मजुरी करण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी कायदे करण्यात आलेत, परंतु त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. याला नेमकं जबाबदार कोण हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान आता याचा सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. राहायला मुंबईला का? मुंबईवरून आलो. इथं शाळेत आहे का? इथं कोणाकडे राहतो? आजीकडे. मामा आहे का तुला? आई वडील आहे का? तुम्हाला कोणी सांगितलंय काम करायचं का तुम्हीच करता? आम्हीच करतो. कशासाठी? पुस्तक आहे. तुम्हाला शाळेकडनं पुस्तक आहे ना रे? पर्यंतचे फक्त. तो 5वीलाच आहे ना? 5वीला आहे पण वयाला घ्यायला लागते ना. हां. पुस्तक नाही. वाढदिवसाच्या वेळेस वया वाढते ना शाळेत तुम्हाला? कोणी म्हणतं तुम्हाला? वाटल्या नाही जात का? नाही. वाटलं असते ते काम कशाला करलं असतं. किती पैसे वाटते याच्यातून? किती पैसे वाटते? आले तेवढे. एक दिवसाला किती मिळत आहे? एक दिवसाला 80-90 सगळे आले. कुठं शाळेत आहे तू? SG विद्यालय. कितवीला? 8वीला. हे काम कधीपासून करतो तू? नाताळपासून. आता या नाताळपासून? कोण म्हणजे घरचे सर्व करता का तूच करतो? घरचे पण करतात. हेच काम करतं का? नाही. मग पप्पा ट्रॅव्हलला आहे. ट्रॅव्हलला आहे. हे काम का बरं करतो तू? किराणा माल भरण्यासाठी, पुस्तक घ्यायलासाठी, पुस्तक शिक्षणासाठी. तुम्हाला पुस्तकं मिळत येणार पण? आता 9वीला आता बंद झाले ना. 8वी संपली का लगेच. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या 84व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त 19 जानेवारीपासून नागवडे कारखाना कार्यस्थळावरती 3 दिवसीय कृषी आणि औद्योगिक तसेच महिला बचत गट प्रदर्शन आयोजित करण्यात आले, अशी माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष नागवडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या 84व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त 19 जानेवारीपासून नागवडे कारखाना कार्यस्थळावरती 3 दिवसीय कृषी आणि औद्योगिक तसेच महिला बचत गट प्रदर्शन आयोजित करण्यात आले, अशी माहिती नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. शिवाजीराव नागवडे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे, असं नागवडे यांनी सांगितलंय. नागवडे कारखाना कार्यस्थळावरती आयोजित पत्रकार परिषदेस कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, सुनील माने, राजकुमार पाटील, अरुण पाचपुते, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नागवडे म्हणाले की ग्रामीण भागामधील तरुणांसह शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळवण्याच्या हेतूमुळे कृषी, औद्योगिक आणि महिला बचत गटाच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. या प्रदर्शनामध्ये शेती उद्योग क्षेत्राशी निगडीत 100 पेक्षा अधिक दुकानं असणार आहेत. ठिबक सिंचन, शेतीसाठी जोडधंदे याचा समावेश यामध्ये असणार आहे. तसेच 84 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या कारखान्याच्या सभासदांचा या सोहळ्यामध्ये सत्कार करण्यात येणार आहे. तसेच कारखान्याच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आहे. कारखान्याच्या MEE प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा देखील या निमित्तानं आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर 21 जानेवारी रोजी ऊस परिसंवाद परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. जास्तीत जास्त एकरी उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार महर्षी कृषीभूषण पुरस्कार देऊन 3 शेतकऱ्यांना यावेळी गौरवण्यात येणार आहे. 19 जानेवारी रोजी ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. या सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यासह जिल्ह्यामधील मान्यवर उपस्थित असणार आहेत. या कृषी, औद्योगिक आणि महिला बचत गटाच्या प्रदर्शनासाठी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव नागवडे यांचा 19 जानेवारीला वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. DG फाउंडेशन, पराग मिल्क फूड्स लिमिटेड आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आयोजित भीमाशंकर करंडक युवक महोत्सव 2018चे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झालंय. हा महोत्सव 5 दिवस चालणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळालाय. DG फाउंडेशन, पराग मिल्क फूड्स लिमिटेड आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आयोजित भीमाशंकर करंडक युवक महोत्सव 2018चे दिमाखामध्ये उद्घाटन झालंय. सलग 5 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सव असणारा भीमाशंकर करंडक सलग 5 दिवस सुरू राहणार आहे. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, एकपात्री अभिनय, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य स्पर्धा, गीत गायन आदी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये 31,000 रुपये रोख, भीमाशंकर करंडक आणि प्रमाणपत्र असं बक्षिसाचं स्वरूप आहे. मंचर येथील नालंदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणामध्ये सुरू झालेल्या भीमाशंकर करंडक युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी दत्ता थोरात, सुरेश वाघ, अजय घुले, सुरेश निघोट, रोहन थोरात, लक्ष्मण थोरात, भीमाशंकर करंडकचे प्रमुख संयोजक राहुल पडळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रसिद्ध सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि झेंडा फेम सुप्रसिद्ध गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही अतिशय जल्लोषाने, जोशाने
भीमाशंकर करंडक आमचे माननीय नामदार नेते दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आयोजित करत आहोत. आपण पाहू शकता की या ठिकाणी किती गर्दी आहे आणि किती मोठा जल्लोष आहे, आपण या ठिकाणी पाहू शकता. माझ्याकडं या ठिकाणी जवळपास या स्पर्धेमध्ये 35 ते 45 महाविद्यालयांचा सहभाग झालेला आहे. या ठिकाणी आम्ही समूह नृत्य स्पर्धा, वैयक्तिक नृत्य स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा घेत आहोत. आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी व्यासपीठाचं उद्घाटन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खूप टफ कॉम्पिटिशन यावर्षी आहे. मागच्या वर्षी पुरण इंजिनिअरिंग कॉलेजने जिंकलं होतं, त्याच्या आधीच्या वर्षी अवसरी कॉलेजनं, त्याच्या आधीच्या वर्षी महात्मा गांधी अण्णासाहेब आवटे कॉलेजनं, त्याच्या आधीच्या वर्षी PK कॉलेजनं चाकणनं जिंकलं होतं. यावर्षी आपल्या 4ही कॉलेजमध्ये अतिशय टफ कॉम्पिटिशन आहे आणि याच्यासाठी माझे सगळे मित्र, हे जे आपण पाहतात ते सगळे मित्र माझे संयोजन जवळपास एक महिनाभर अहोरात्र झटून सगळेजण करत असतात. आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगलं वाटतं, आनंद वाटतो आणि प्रेक्षकांचा अतिशय उदंड प्रतिसाद आहे. 20 तारखेला 20 जानेवारी रोजी या सर्व परफॉर्मन्समधून निवडक आम्ही काही परफॉर्मन्स निवडणार आहे. ते समूह नृत्याचे आहेत, वैयक्तिक नृत्याचे आहेत आणि गीत गायनाचे आणि एकपात्री अभिनयाचे. यावर्षी DG फाउंडेशनने हा जो भीमाशंकर करंडक आयोजित केला आहे, तर यामागे जे 6 वर्ष झाले, त्या 6 वर्षामध्ये आम्ही दरवर्षी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला आहे आणि 1 वर्षी आम्ही करंडकही नेला आहे. दरवर्षी आमची जी सहभाग आणि जी तयारी असते ती उल्लेखनीय असते, असं प्रत्येकाच्या म्हणजे तोडून आम्ही ऐकलेलंच आहे. तसंच यावर्षी सुद्धा आमची तयारी पूर्णपणे आहे आणि तसं स्पर्धेचं पाहिलं तर प्रत्येक स्पर्धक हा तुल्यबळ आहे, प्रत्येकाने भरपूर तयारी केली आहे. पण मी सर्वांना एक देऊ इच्छितो की यावर्षीचा करंडक सुद्धा अण्णासाहेब आवटे कॉलेजच देणार अशी आम्हाला खात्री वाटते. तसेच DG फाउंडेशन आणि यांनी जे आयोजन केलं ते उत्कृष्ट असं आयोजन पाहून आम्ही त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मधून आहे आणि हे सगळा माझा ग्रुप आहे. आम्ही 2 इयर्स अगो यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, त्यावेळेस सुद्धा आमच्या कॉलेजला प्राईज मिळाले. भीमाशंकर करंडक मध्ये पार्टिसिपेट केलेलं, त्यात आम्हाला प्राईज भेटलं होतं आणि यावर्षी आम्ही नक्कीच प्रयत्न करू की आम्हाला प्राईज मिळेल. आणि इथे ॲक्च्युली इथे कॉम्पिटिशन खूप आहे, पाहू शकता खूप कॉम्पिटिशन आहे, खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक इथे आलेले आहेत आणि आय होप आम्ही यांना बीट करू शकतो. मी हुतात्मा राजगुरू महाविद्यालय या कॉलेजमधून आलेले आहे. माझं नाव पायल बबन नेटके. मी इथे आत्ताच सोलो परफॉर्मन्स दिला, पण मला इथून मी 11वी पासून येत आहे. मला इतका आनंद होतो, मला म्हणजे जज वगैरे असतात त्यांचा खूप छान वाव भेटतो. बाकीचे जे संयोजक असतात किंवा अँकरिंग वगैरे ते खूप छान प्रमाणात आम्हाला सहकार्य केलं जातं आणि आम्ही आजपर्यंत जे काही परफॉर्मन्स दिले ते सगळे आम्हाला खूप बेस्ट होते. आणि यावेळेस आम्ही हुतात्मा राजगुरू महाविद्यालय एवढी तयारी करून आलेलो आहोत की टफ कॉम्पिटिशनमध्ये आमचा नंबर यावा अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि तुमच्या सगळ्यांचाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळावा एवढीच इच्छा आहे. असलेल्या युवक महोत्सवासाठी प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तरी बाकीच्या प्रेक्षकांनी उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यातील सर्वच युवकांनी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे. अतिशय उत्तम आणि मोठ्या प्रमाणात प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 20 तारखेला आमच्या ग्रामीण भागामध्ये आज या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कलागुणांना वाव देण्याची संधी मिळत आहे आणि ही संधी आम्हाला जी मिळाली त्या संधीचं रूपांतर विद्यार्थी चांगल्या प्रमाणात करत आहे आणि ती तुम्हाला पाहण्याची संधी 20 तारखेला 20 जानेवारीला नालंदामध्ये याच ठिकाणी महाअंतिम फेरी KC माटेगावकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. तर सर्वांनी महाअंतिम फेरीसाठी 20 जानेवारीला आवर्जून उपस्थित राहा, हे आमच्या युवा टीमकडून आग्रहाचे निमंत्रण. नमस्कार, मी सुशांत नवले. भीमाशंकर करंडक आयोजित 2018 युवा महोत्सवमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. स्पर्धेचं हे माझं 3रं वर्ष. गेली 3 वर्षे मला स्पर्धा खूप आनंदाने मी बघतोय आणि मोठ्या जल्लोषाने ही स्पर्धा पार पडते. 2013मध्ये आमचं कॉलेज शासकीय तंत्रज्ञान एकतांनी भीमाशंकर करंडक घेतला होता आणि यावर्षी आम्हाला खात्रीच नाही, अशी पूर्ण इच्छा आहे आमची की हा करंडक आम्ही निश्चित नेणार. तरी मी दिलीपरावजी वळसे पाटील आणि त्यांच्या सर्व सुसज्ज अशा आयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो. DG फाउंडेशन आयोजित पराग मिल्क लिमिटेड प्रस्तुत आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मी सर्वांना धन्यवाद देतो. निश्चितच हा आपला युवा महोत्सव
शांततेने आणि मोठे जल्लोषाने पार पडतोय हे असं सर्वांना अभिवादन करतो. धन्यवाद. स्वप्नील जाधव, C24 तास, मनसर. पुरंदर तालुक्यातील माळशिरस इथे विविध विकास कामांची उद्घाटनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीनं एकत्रितपणे करण्यात आली आहेत. पंचक्रोशीमधील नागरिक यावेळी उपस्थित होते. पुरंदर तालुक्यातील माळशिरस इथे ग्रामसचिवालय इमारतीचं उद्घाटन, जलशुद्धीकरण प्लांट, दलित वस्ती इथे पाण्याची टाकी, शॉपिंग सेंटरचं भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरुंगे, नीरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदुकाका जगताप, डेक्कन बँकेचे अध्यक्ष मोरे, पंचायत समितीचे सदस्य सुनीता कोलते, सोनाली यादव, माजी पंचायत समिती सदस्य बाळूदादा यादव, अरुण यादव, ग्रामसेविका सोनाली पवार, पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पवार, तलाठी मनीषा भोंगळे, सुनील यादव यांच्यासह माळशिरस पंचक्रोशीमधील नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. अमृत मले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. स्वप्नाहून सुंदर फर्निचर. हे बघ मी काय आणले तुझ्यासाठी. अरे वा, राजमुद्रा. थांब घाल माझ्या गळ्यात. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणायला कोणाच्या परवानगीची गरज नाही मला. मी जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना तेव्हाच तुला मित्र मानलं. तू आमच्या कॉलेजची हुशार मुलगी आहेस आणि तुला मदत करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. त्या विद्यार्थ्यानं दिवस रात्र अभ्यास करून जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलाय. तुम्ही आज इथे असता तर तुम्हाला खूप आनंद झाला असता. अरे ते बघ, तुझे बाबा आपल्याला आशीर्वाद देतात. निरंतर राहू दे हृदयात या तुझी भक्ती हे गणराया. निरंतर राहू दे हृदयात या तुझी भक्ती हे गणराया. ए हिरो, कुठे जायचंय? PNC कॉलेज. PNC कॉलेज. गुड मॉर्निंग. इश्काची मी खट्टी मिठी काय रे काय रे काय. तुम्ही असे लग्न करा. ठीक आहे, मी लग्नाला तयार. तुझं डोळं काळ काळ, डोळ्या हात भलता चाळ, तुझ्या ज्वानीच्या हंडीत कधी शिजल माझी डाळ. हॅपी फ्रेंडशिप डे. तुझा हात दे इकडे. श्रीमंत
जनतेच्या ताकदीसमोर गरिबाची ताकद काही काम करू शकत नाही. तू गावच्या सरपंचाची मुलगी ना, एका चहावाल्यासोबत. आदित्य हात सोड माझा. आदित्य हात सोड तिचा. चलने घेतून परत तिच्या नादी लागला ना तर बघून घेईन. माझं लग्न ठरलंय. काय? पण माझ्या घरचे माझं ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये. सुन मेरी फरियाद तू, सुन तू मेरी सदाएं, सुन तू मेरी सदाएं, जो दिल से किसी को चाहे उनके काम आ जाए मेरी दुआएं. दिव्या, आयुष्यात सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत साथ देत नाहीत. काही गोष्टी आपोआप निघून जातात तर काही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात. आमच्याकडे माणसं 2 दिवसासाठीच येतात, पण नंतर ती कायमची आमची होऊन जातात. म्हणजे उद्या माझ्याही बाबतीत निर्णय घेताना तुम्ही असाच एकतर्फी निर्णय घेणार का? तू जास्त काळजी नको करूस. हे बघ, फक्त लग्न ठरलंय ना, झालं तर नाही ना. थँक्स गणेश. तू नसता समोर वाढे रे हुर हुर, तू येता जवळ मी अबोल, माझीच मी नाराहिली, माझीच मी नाराहिली. तू कधी हसता गुलाबी रसता होऊन हा जातो हळवारसा. कोवळ्या हवेला माझ्या जीवाला गारवा बिलगून जातो जसा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. गोडेगावमध्ये जखमी अवस्थेमध्ये असलेल्या घुबड पक्षाच्या पिल्लाला इथे राहणाऱ्या रामचंद्र उंडे या पेंटरनं जीवाची बाजी लावून वाचवलंय आणि प्राणीमित्र संघटनांच्या मदतीनं वन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिलाय. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव इथे जखमी अवस्थेमध्ये असलेल्या घुबड पक्षाच्या पिल्लाच्या मागे काही कावळ्यांचा झुंड लागल्यामुळे त्याचे प्राण धोक्यामध्ये आले होते. ते घुबड घोडेगाव पोस्ट ऑफिसच्या मागे असलेल्या पडक्या घरामध्ये पडलं होतं. त्यावेळी जवळच राहणाऱ्या रामचंद्र उंडे या पेंटरनं जीवाची बाजी लावून एका जुन्या पडक्या घरामध्ये पडलेल्या घुबडाच्या पिल्लाला वाचवून त्याला जीवदान दिलंय. ही घटना सामाजिक क्षेत्रामध्ये आणि प्राणीमित्र संघटनाला कळताच त्यांनी घोडेगाव येथील वन विभागाला फोन केला. काही मिनिटांमध्येच वन कर्मचारी अधिकारी तिथे आले आणि त्या घुबडाच्या पिल्लाला ताब्यात घेतलंय. सध्या त्या पिल्लाला नर्सरीमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे, असं वन विभागाचे कर्मचारी माटे यांनी सांगितलंय. या प्रसंगी प्राणीमित्र ऋतिक भवारी, ऋतिक वाघमारे, सिकंदर फकीर, नवनाथ आवटे, अमोल वाघमारे आणि घोडेगाव वन विभाग कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभलंय. त्या मागे तिथं एक पडकं घर आहे, तिथं एक घुबड पडलं. कावळ्यांनी आले, त्याला टोचा मारून तो घुबड जखमी झालं. आमच्या शेजारील एक चंद्रकांत उंडे यांनी त्या घुबडाचा जीव वाचवला व सुरक्षित ठिकाणी त्या घुबडाला ठेवले. आणि नंतरून हे आम्हाला कळाल्यानंतर आम्हाला फोन केला. मग आमच्या संघटनेला फोन केला. आमच्या संघटनेचं नाव आहे. तुम्ही काय केलं मग त्यानंतर आम्हाला त्यांनी फोन केला. आमची SJ बॉईज आणि समाजकार्य संघटना म्हणून एक घोडेगावात आहे. मग आम्ही आमचे कार्यकर्ते लगेच इथं आलो व घुबडाला पाहिलं. ते थोडे जखमी होतं, त्याच्यावर थोडे उपचार केले. त्यानंतर फॉरेस्ट खात्याला बोलवलं. तिथले कर्मचारी आले व घुबडाला त्यांनी सुरक्षित पकडून नेलेले. आता ते सोडणार आहेत त्याला. आज घोडेगाव पोस्ट मागील पडक्या घरामध्ये एका जखमी अवस्थेत असलेल्या घुबडाला येथील समाजकार्य करणाऱ्या तरुणांनी जीवनदान दिलेले आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कशा प्रकारे त्यांना वाचवलं. मोसिन काठेवाडी, C24 तास, घोडेगाव. राहुरी तालुक्यातील आरडगाव इथे ग्रामपंचायत आणि आरडगाव सोसायटीच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पत्रकारांना गुलाब, पुष्प, ट्रॉफी आणि रोप देऊन सन्मानित करण्यात आलं.
राहुरी तालुक्यातील आरडगाव इथे ग्रामपंचायत आणि आरडगाव सोसायटीच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त सत्कार समारंभाचं आयोजन करून पत्रकारांना गुलाब पुष्प, ट्रॉफी आणि रोप देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरती तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, गटविकास अधिकारी ईशादीन शेळकंदे, ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे, सरपंच कर्णाजी जाधव, उपसरपंच सुनील मोरे, कामगार तलाठी सतीश पडवळकर आदी उपस्थित होते. आरडगाव ग्रामस्थांनी एका पत्रकाराला प्रचंड मताधिक्याने निवडून देत ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विराजमान केलंय. येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये एक पत्रकार आपल्या कामाच्या माध्यमामधून गावाचा विकास कसा करू शकतो हे तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल, असं म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी यांनी आरडगावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच कर्णाजी जाधव यांची मोठी प्रशंसा केली आहे. तर गटविकास अधिकारी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की गावाचाच नव्हे तर देशाचा कारभार आपल्या खांद्यावरती उचलण्याचं काम पत्रकार करतात. लोकशाहीचा तिसरा आधारस्तंभ असलेल्या न्यायव्यवस्थेला आपल्या व्यथा मांडण्यासाठी काही दिवसांपूर्वी पत्रकारांचीच मदत घ्यावी लागली. यावेळी पत्रकारांनी न्यायव्यवस्थेच्या व्यथा जनतेसमोर मांडण्याचं चोख काम केलं, असं सांगून शेळकंदे यांनी पत्रकारांची प्रशंसा केली आहे. करण्याचं, समाजामध्ये सुधारणा करण्याचं, समाजामध्ये नवीन बदल घडवून आणण्याचं एक महत्त्वाचं कार्य हे पत्रकार त्या कालावधीमध्ये, त्या दशकांमध्ये, त्या शतकांमध्ये नेहमी करत आलेले आहेत. कारण की कुठली समाजव्यवस्था असेल, राज्यव्यवस्था असेल, न्यायव्यवस्था असेल, ही सगळी एक प्रकारची स्थितीस्थापकत्व असतं त्यांना, म्हणजे एक जडत्व असतं अंगामध्ये. आणि या सर्व यंत्रणांना जडत्व जे आहे ते जडत्व दूर करून एका समाजाच्या भल्याच्या दिशेने, एका चांगल्या दिशेने नेण्याचं काम हे या लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाच्या माध्यमातून होत असतं. आत्ताच सरपंच पत्रकार, आता ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शन करताना म्हणाले की कर्णा जाधव यांच्या निमित्ताने हे गावच पत्रकारांच्या ताब्यात आलेलं आहे. मी आता असं म्हणेल की या लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाच्या ताब्यामध्ये आता देशच आलेला आहे. आणि मागच्या काही कालावधीमध्ये एक लोकशाहीचा तिसरा जो स्तंभ आहे न्यायव्यवस्था, त्या न्यायव्यवस्थेच्या स्तंभाचा भार या अदृश्य अशा 4थ्या स्तंभाने उचललेला आपल्याला दिसून येतो. पत्रकारांच्या ह्या सर्व याच्यामध्ये अजूनही आता सध्याचं युग हे अत्यंत फास्ट आहे. याप्रसंगी पत्रकार निसारभाई सय्यद, मनोज साळवे, विजय यवले, सुनील रासने, अनिल कोळसे, अशोक मंडलिक, समीर शेख, गोविंद फुंडगे, प्रसाद मैड आदी पत्रकार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार अशोक तुपे होते. यावेळी सर्वांचे आभार रियाज देशमुख यांनी मानलेत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुण्यामधील नामांकित फोर्स मोटर्सनं ट्रॅक्स प्लॅटफॉर्मवरती आधारित ट्रॅक्स कार्गो किंग स्टार हे नवीन संकलन सादर केलंय. मेसर्स महालक्ष्मी मोटर्सनं 10th मिल हॉटेल मांजरी इथे भव्य कार्यक्रमामध्ये याचं लॉन्चिंग केलंय. फोर्स मोटार पुण्यामधील एक प्रमुख वाहन निर्माता यांनी आपल्या नावाजलेल्या ट्रॅक्स प्लॅटफॉर्मवर आधारित ट्रॅक्स कार्गो किंग स्टार हे नवीन संकलन मेसर्स महालक्ष्मी मोटर्सनं 10th मिल हॉटेल मांजरी इथे झालेल्या भव्य कार्यक्रमामध्ये सायंकाळी 7 वाजता लॉन्च केलंय. नवीन ट्रॅक्स कार्गो किंग स्टार नफ्याचा खरा किंग होण्यासाठी उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता असणाऱ्या आपल्या 2.0 लिटर BS4 अनुकूलनीय कॉमन रेल टर्बो इंटरकूल्ड FM 2.0 CR इंजिनामुळे समर्थित आहे. अत्यंत विश्वसनीय आणि टिकाऊ अशा मर्सिडीज साधित पॉवर ट्रेनमुळे याचा दुरुस्ती आणि देखभाल खर्च सर्वात कमी आहे. कार्गो किंग स्टारची 1250 किलो वजन वाहन क्षमता आहे आणि मोठा सपाट डेक हे सुनिश्चित करते की आपण सहजपणे मोठा आणि जड असा दोन्ही प्रकारचा माल वाहून नेऊ शकतो. कार्गो किंग स्टार त्याच्या पुढील दुहेरी पॉटसह 4 पिस्टन कॅलिपर डिस्क ब्रेक्स आणि लोड सेन्सिंग व्हॉल्व यासह मागील ड्रम ब्रेक खात्रीपूर्वक ब्रेकिंग आणि अतुलनीय सुरक्षा देतात. कार्गो किंग स्टार ही अंतिम मैल वाहतुकीसाठी एक आदर्श संकलन फेरिंग वाहन आहे.
जसे फळे आणि भाज्या, गृहोपयोगी वस्तू, पाण्याच्या बाटल्या, दूध आणि अंडी, गॅस सिलेंडर इत्यादी बाजारामध्ये आवश्यकता असणाऱ्या विविध प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी हे 4 प्रकारामध्ये उपलब्ध असेल. उदाहरणार्थ फिक्स्ड साईड डेक, चेसिंगसह केबिन, ड्युअल केबिन, पिकअप आणि वितरण व्हॅनसह केबिन इत्यादी. हाय ट्रेंडेड कार्गो किंग स्टार ही लवकरच बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे. फोर्स मोटर्स कंपनीज केवळ फॅक्टरी उत्पादित हाय साईड डेक पिकअप देते. पुढे जाऊन कार्गो किंग स्टार CNG प्रकारामध्ये देखील देता येणार आहे. कार्गो किंग स्टार ही सर्वात हुशार आणि सर्वात मजबूत दिसणारी पिकअप आहे, जिच्यामध्ये पुढील नवा चेहरा, नवीन पिढीमधील ग्राफिक्स आणि मस्क्युलर फेरिंग कार्गो वाहन केबिन यांच्या वर्गामध्ये सर्वात प्रशस्त आहे, ज्यामध्ये 2 व्यक्ती आणि ड्रायव्हर आरामामध्ये सामावू शकतात. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र केसरी श्री राहुल काळभोर, फोर्स मोटर्सकडनं संजय काटेकर, शंकर रॉय, महालक्ष्मी मोटर्सकडनं सुरेंद्र अग्रवाल, सुमेश अग्रवाल आणि सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. आज कार्गो किंग या गाडीचे अनावरण केले आहे. ही गाडी 1250 पेलोडची असून बाकी गाड्यांपेक्षा ही गाडी खूप शक्तिशाली आहे. 67 हॉर्स पॉवरचं या गाडीत इंजिन आहे आणि मागे जवळजवळ तिचा जो हौदा दिला आहे तो आम्ही 8x15.5चा हौदा दिला आहे. याच्यामागे मागे 9 पाटे दिले आहेत, जेणेकरून तुम्ही ज्याच्यात जेवढा माल भराल तर गाडी जास्तीत जास्त तुमचा खालती येणार नाही आणि ग्राउंड क्लिअरन्स पण आमच्या गाडीचं चांगलं आहे. गाडीचं इंजिन हे 67 हॉर्स पॉवरचं इंजिन आहे. म्हणजे या गाडीमध्ये तुम्ही किती जरी माल भरला, दीड टनापर्यंत जरी माल भरला तरी गाडी व्यवस्थित तुमची माल व्यवस्थित घेऊन जाईल. गाडीची किंमत 7 लाखाची ऑन रोडपर्यंत. यात 2 प्रकारचे मॉडेल्स अवेलेबल आहेत. एक पॉवर शेअरिंग आहे, एक नॉन पॉवर शेअरिंग आहे. नॉन पॉवर शेअरिंग 6,70,000पर्यंत जाते आणि नॉन पॉवर शेअरिंग ही गाडी 7,04,000पर्यंत जाते. तर तरी मला सगळ्या ग्राहकांना विनंती आहे की महालक्ष्मी मोटर्सला येऊन या गाडीबद्दल जास्तीत जास्त माहिती घ्या. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायांच्या गडाचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळानं संस्थांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जमा असणारी रोख रक्कम, सोने, चांदी यांची मोजदाद केली आहे. दरम्यान यामध्ये 3 किलो सोनं, 245 किलो चांदी, 516 किलो पितळ आणि 6,50,00,000 रुपये देवस्थानकडे शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. तर खंडोबाच्या चरणी सुद्धा करोडोंचं दान येतं हे यावरून सिद्ध झालंय. उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत तीर्थक्षेत्र जेजुरीचा खंडेराया. रावांपासून ते रंकांपर्यंत सगळ्यांकडनंच खंडेरायाला पूजलं जातं. 1972 साली खंडेरायाच्या गडावरती कारभार पाहण्यासाठी विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्यात आली. आजवरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इथे जमा असणारे रोख रक्कम, सोनं, चांदी आणि पितळ यांची मोजदाद करण्यात आली आहे.
गेल्या 4 दिवसांपासून सगळ्यांची मोजदाद सुरू होती. यावेळी सगळे विश्वस्त मंडळ प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते. देवाला अर्पण केलेले सोन्याचे, चांदीचे घोडे, पालखी, मंगळसूत्र, तलवार तसेच भाविकांनी केलेलं गुप्तदान, दर्शन पास अशा विविध मार्गांनी आलेली देणगी या सगळ्यांची एकत्रित मोजदाद करण्यात आली. मोजदाद झाल्यानंतर 3 किलो सोनं, 245 किलो चांदी, 516 किलो पितळ आणि 6,50,00,000 रुपये शिल्लक असल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे यांनी दिली आहे. तसेच यावेळी 1840 ते 1921 या काळामधील परदेशी नाणी सुद्धा सापडली आहेत. ब्रिटिश, आफ्रिकन सोन्याची नाणी सुद्धा मोजदादीमध्ये आढळून आली आहेत. याबाबत देवस्थानचे विश्वस्त संदीप जगताप यांनी अधिक माहिती दिली आहे. या शिल्लक रकमेमधनं राज्याच्या कानाकोपऱ्यामधनं आलेल्या भाविकांसाठी विविध सोयी सुविधा राबवण्याचा देवस्थानचा मानस असल्याचं सगळ्या विश्वस्तांनी सांगितलंय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गडावरती येणाऱ्या भाविकांसाठी आता नेमक्या काय सुखसुविधा निर्माण होत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विश्वस्त मंडळ आल्यानंतर या गेल्या 4 दिवसामध्ये आयुक्तालयातील निरीक्षक व आम्ही सर्वांनी मिळून जे भाविकांचे अलंकार, सोने चांदीचे दागिनेमध्ये जे स्वरूपात आलेले होते तर त्याची मोजदाद आज पूर्ण केलेली असून त्यामध्ये सोने 3 किलो 804 ग्रॅम, चांदी 245 किलो 246 ग्रॅम व पितळ 516 किलो 990 ग्रॅम एवढी मोजदाद करून पूर्ण केलेला आहे. व रोकड म्हणजे एफडीज आणि बँकेच्या अकाउंट्समध्ये एकंदर 6,51,95,773 रुपये आज रोजी शिल्लक आहे. आसिफ मुजावर, C24 तास, पुरंदर. महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मंचर या ठिकाणी कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मंचर यांच्या वतीनं कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या कला क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, फनी गेम्स, विविध क्षेत्रामधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी सभापती पंचायत समिती आंबेगाव सौ उषाताई कानडे, सदस्य पंचायत समिती राजाराम बानखेले, माजी सरपंच मंचर बाळासाहेब बानखेले, अध्यक्ष राणा प्रताप संस्था संतोष बानखेले, ग्रामपंचायत सदस्य मंचर लक्ष्मण थोरात, राष्ट्रीय खो खो खेळाडू कर्णधार महाराष्ट्र संघ काजल भोर, प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय मंचर सदस्य मॅनेजिंग काउन्सिलिंग रयत शिक्षण संस्था सातारा उत्तम आवारी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कला क्रीडा महोत्सवाचं नियोजन उपप्राचार्य माधव कानडे सर, पर्यवेक्षक पंढरीनाथ बारवे सर, पर्यवेक्षक विठ्ठल पवार सर आणि चास्कर सर आदींनी केलंय. मी प्राचार्य उत्तम आवारी, महात्मा गांधी विद्यालय मंचर. यावर्षी आजपासून पुढील 3 दिवस 18, 19 आणि 20 जानेवारी या काळामध्ये कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. विशेषतः वर्षभर मुलं फक्त अभ्यास करत असतात आणि अभ्यासाबरोबरच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मुलंही उत्सुक असतात, पालकही उत्सुक असतात. यासाठी वेगवेगळे इव्हेंट घेऊन आपण हा कला क्रीडा महोत्सव आज सुरू करतो आहे. त्याचं उद्घाटनही नुकतंच झालेलं आहे. यामध्ये खो खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, उद्याही काही कार्यक्रम आहेत. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ आणि शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम असा हा बरगतचा 3 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सर्व पालकांना, समाजातील इतर घटकांना माझी विनंती आहे, नम्र निमंत्रण आहे की या कार्यक्रमाचा आपण अवश्य लाभ घ्या आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा असं मी सर्वांना आवाहन करतो. स्वप्नील जाधव, C24 तास. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. हॉलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने, टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी, नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. ओढ या मराठी सिनेमाच्या ट्रेलरनं रसिकांना चांगलीच भुरळ घातली आहे. येत्या 19 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ओढ या सिनेमाची सर्वत्रच मोठी उत्सुकता पाहायला मिळते. येत्या 19 जानेवारीला ओढ हा मराठी सिनेमा प्रदर्शित होतोय. या चित्रपटामधील मुख्य भूमिका असलेल्या गणेश तोवर या नवख्या कलाकारानं अनेक सिने रसिकांना आपलंसं केलंय. याची प्रचिती सिनेमाचा ट्रेलर बघतानाच येते. या पहिल्या चित्रपटाबद्दलचं आकर्षण आणि त्यामधला अभिनय कसा साकारला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये गणेशनं मनमोकळी उत्तरे दिली आहेत. मी गणेश तोवर. पहिले तर मी या चित्रपटात येण्याच्या मागचा कारण हा खूप मोठा आहे. कारण पहिले तर आम्ही घरी मराठी बोलत नव्हतो आणि घरी हिंदी बोलायचो. आम्ही राजपूत आहोत. आणि मग पप्पा फिल्म प्रोड्यूस करत होते आणि असंच त्यांचं डायरेक्टर वगैरे बसलेले होते, ते ऑडिशन घेत होते. आणि मग मी एकदा गेलो असंच बघायला की काय चालू आहे. मला खूप ओढ होती याची की अरे शूटिंग वगैरे कशी असती. मी बोललो एकदा बघून येऊ काय असतं ते. आणि पहिल्यापासूनच होतं मला पण की मी म्हणजे स्कूल वगैरेमध्ये करायचो पण एवढा नव्हतं की कॅमेऱ्यासमोर करणार वगैरे. मी असंच गेलो एकदा बघायला काय चालू आहे ते. आणि ऑडिशन चालू होते आणि सगळे यायचे ऑडिशन द्यायचे. मी बघायचो अरे काय चालू आहे हे. आणि मग मी बघितलं आणि मला वाटलं अरे चल एकदा मी पण ट्राय करून बघू. उद्देश नव्हता की म्हणजे की मी चित्रपट करणार वगैरे पण मी बोललो एकदा करून बघू चल. आणि मी केलं. मग पप्पा पण समोर होते म्हणून एवढं काय वाटलं नाही मला अरे पप्पाच आहेत काय करणार ते. आणि असं मी कॅज्युअली घेतलं आणि ते केलं. आणि मग माझ्या डायरेक्टर सरांना आणि अदर टीमला खूप चांगलं वाटलं ते. आणि मग त्यांनी मला सिलेक्ट केलं. आणि माझ्यासोबत काम करते उल्का गुप्ता. ती खूप चांगली ॲक्टर आहे आणि तिने खूप काम केलं आहे पहिल्यापासून म्हणून चांगलं वाटलं तिच्यासोबत काम करून. तिने खूप सपोर्ट केलं. भाऊ कदम सर, मोहन जोशी सर यांनी पण खूप सपोर्ट केलं आहे मला. ओव्हरऑल तर चांगला एक्सपिरियन्स होता. मी प्रतिभा ज्युनियर कॉलेजमधून आहे आणि कल्पना एज्युकेशन सोसायटी. आणि आमचे कॉलेजवाले खूप सपोर्ट करतात अशा ॲक्टिव्हिटीजला की त्यांना माहिती आहे मी ॲक्टिंगला जातो वगैरे. मॅडम पण खूप सपोर्ट करतात. त्यांना माहिती आहे मी ॲक्टिंगला जातो आहे म्हणून ते बोलतात की थोडासा कन्सेशन देतात. तसा खूप स्ट्रिक्ट कॉलेज आहे आमचा तरी आम्हाला थोडंसं कन्सेशन देतात की ठीक आहे तू ॲक्टिंग करतो तर 1 दिवस नंतर सबमिशन कर. आणि तसं त्यांनी खूप सपोर्ट केला मला म्हणून मी हे करू शकतो. नाही तर मला सोडावं लागलं असतं. सगळ्यात जास्त सपोर्ट माझे मोठे काका आहेत. आमची जॉईंट फॅमिली आहे. खूप मोठी फॅमिली आहे. 16 लोक राहतात आम्ही घरात. आणि माझे छोटे काका आहेत, मोठे काका आहेत. ते सगळे खूप सपोर्ट करतात मला. माझी मम्मी, माझी मोठी काकू, छोटी काकू सगळे खूप सपोर्ट करतात. आणि सगळ्यात जास्त माझ्या मोठ्या काकांनी सपोर्ट केला आहे. बस फॅमिलीच्या सपोर्टमुळे तर सगळं झालंय. ओढ चित्रपट हा 19 जानेला येत आहे. सगळ्यांनी आवर्जून पहा. प्रत्येक यशाच्या मागे आपलं कुटुंब असतं अशी म्हण प्रचलित आहे.
पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे आपल्या मुलाच्या आजच्या वाटचालीची चाहूल आपल्याला त्याच्या लहानपणीच लागली होती, अशी माहिती गणेशच्या आईने दिली आहे. सौ सुवर्णा तोवर, गणेश तोवरची मम्मी. त्याचे पप्पा ऑडिशन घेत होते ना प्रत्येक हिरोसाठी, त्या रोलसाठी म्हणजे, तर मी त्यांना प्रत्येक वेळेस सांगायचं की नाही, हा रोल गणेश करू शकतो, खूप छान. कारण मला माहिती होतं त्याच्या आत एक ॲक्टर आहे, पण त्याला तसा चान्स नव्हता भेटला. आणि तो थोडा असा स्वभाव त्याचा थोडासा असा शांत आहे स्वभाव, आणि ॲक्टिव्हिटी त्याच्या दिसत नव्हत्या पण त्याच्या आत होत्या. आणि हे गुण त्याला त्याच्या आजोबाकडनं भेटले. त्याच्या आजोबा पहिले नाटक करायचे, खूप सारे नाटक केलेले त्याच्या आजोबांनी, तर ते मला वाटतं ते गुण त्याचे वंशज आहेत. आणि त्याला ॲक्टिंगचे वगैरे कुठं क्लास नाही लावला, तो ॲक्टिंग नाही केला, पण गॅदरिंगमध्ये वगैरे भाग घ्यायचा. शिवाजी महाराजांचं वगैरे त्याने पार्टी केलेलं 10वीमध्ये. आणि आजीची आणि आजोबाची जेव्हा ॲनिव्हर्सरी होती तेव्हा खूप मस्त त्याने डान्स आणि वगैरे सगळं केलेलं. तर तेव्हापासून मला वाटायचं हे पिक्चर काढतात तर दुसऱ्याला चान्स देण्यापेक्षा आपल्या मुलाला देऊन बघावं. आणि आमचा सगळ्यांचाच भरोसा होता की हा करून दाखवेल जसं अपेक्षित होतं. आणि त्याला जेवढं करायचं होतं त्यापेक्षा त्यांनी खूप जास्त मेहनत घेतली. आणि रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत त्यांनी शूट केलं. मराठी जमत नव्हतं तरी त्यांनी ते 1 महिन्यात शिकलं आणि करून दाखवलं. एका नवख्या कलाकाराच्या परिपूर्ण अभिनयानं नटलेला ओढ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला किती उतरेल हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला 19 जानेवारीची वाट बघावी लागेल. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील महाबळेश्वर नगर इथे असणाऱ्या कचरा डेपोमुळे नागरिक त्रस्त झालेत. ग्रामपंचायत मार्फत आणण्यात आलेला कचरा इथे मोकळ्या जागेमध्ये टाकला जातो, त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावली जात नाहीये, त्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. शिक्रापूर येथील महाबळेश्वर नगर येथील कचरा डेपोमुळे इथे राहणाऱ्या रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. संपूर्ण शिक्रापूरमधील कचरा ग्रामपंचायतीमार्फत गोळा करून तो ओला आणि सुका कचरा शिक्रापूरमधील बाजार मैदान लगत असलेल्या मोकळ्या जागेमध्ये टाकला जातो. मात्र आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे तो कचरा पेट घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याचा त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना होतोय. तेथील रहिवाशांची मुलंही प्रदूषणामुळे आजारी पडू लागली आहेत. या कारणामुळे तेथील नागरिकांना या प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. ग्रामपंचायतीने यावरती काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. तसेच या ठिकाणी लोकवस्तीमध्ये जे विद्युत रोहित्र आहे तेही येथील राहणाऱ्या नागरिकांसाठी धोक्याचं ठरत आहे. येथील लहान मुलांना त्या विद्युत रोहित्रांमुळे हानी पोहोचण्याची शक्यता आहे असं येथील रहिवाशांनी समस्या उपस्थित केली आहे. तर या समस्यांचं निवारण करावं अशी मागणी विद्युत केंद्राकडे करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी बोलताना येथील महिलांनी एकत्र येऊन आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे आणि विद्युत केंद्रांकडे तक्रारी करून देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जाते असा आरोप केला आहे. जर यावरती काही उपाययोजना केली नाही तर ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करू असा संताप यावेळी या महिलांनी व्यक्त केला आहे. आमच्या इथं गावामध्ये नदीच्या किनारीला कचरा टाकत आहे. सगळे इथे लहान बाळ, सगळे महिला, सगळे लोक राहत आहे. त्यांना त्याच्यापासून त्रास आहे आणि त्याच्यात कचरा इथंच पेटवतात तर सगळ्यांना आम्हाला त्रास होतो. त्यांनी धुरामुळं आजार होऊ शकते. आम्हाला काही बी त्याचं सांगता नाही येते का नाही. लहान मुलांना, मोठ्या माणसांना, कुणाला बी काही बी आजार आहे. आणि सारखे सारखे आमचे बी मुलं बाळ सगळे आजारी पडत राही. कचऱ्यात काहीतरी इलावाट लावा. लय वेळा तक्रार दिलेली आहे आम्ही लोकांनी. ग्रामपंचायतमध्ये अर्ज बिर्ज दिलेले आहेत आम्ही. कुणी नाही, ग्रामपंचायतीने काही नाही केलं. त्याच्यात फक्त नदीला कधीतरी कचरा लोटतात, लायतात, ते तशीच घाण राहते आणि तिथंच पेटून देतात. हे 10 दिवसात काहीतरी यांनी सगळ्यांनी सर्वजणांनी निर्णय घेतला पाहिजे. नाही तर आंदोलन करू. आम्ही आंदोलन करू ग्रामपंचायत. आमच्या घराजवळ कचरकुंडी असल्यामुळं आम्हाला खूप त्रास होतो आणि त्या धुराचा आमच्या लहान मुलांना खोकला, श्वास घेता येत नाही. रात्रीच्या वेळेला आम्हाला बाहेर बसता येत नाही. सगळी घाण आमच्या दारात असती. दररोज धुराने आम्हाला दिसत सुद्धा नाही रात्रीच्या टायमाला. हां, पोरांना सुद्धा दिसत नाही. सगळी घाण आमच्या दारातच असते. राहायला आम्ही इथंच असतो. आणि या कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे, लांब आमच्यापासून गेला पाहिजे. याचा आम्हाला खूप त्रास आहे. आजारी पडलेली आमच्या घरात माणसं. बोलता पण येत नाही, श्वास घेता येत नाही त्या धुरामुळं. सगळे दरवाजे बंद असतात आमचे. हां, 10 दिवस आता एवढं त्यांनी ते लांब न्यायला पाहिजे कचरा.
आम्ही ग्रामपंचायतमध्ये 2-3 वेळा तक्रार दिली असून सुद्धा ते लोक येतात, तात्पुरता विलाज करतात आणि निघून जातात. सांगितलं की तेवढा कचरा फक्त पुढे लोटायचा नदीकडं की झालं, परत आहे तसंच आहे. परत त्याच्यावरती 4-4 महिने काही बघायला येत नाहीत. आता हा कचरा पेटवलेला आहे, तुम्ही पण बघताय कसा धूर येतोय तो. संध्याकाळचा आम्हाला बाहेर अंगणात सुद्धा फिरकता येत नाहीये. त्याचा त्यांनी काहीतरी निर्णय घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे. फक्त आमच्या मुलांना, लहान मुलांना सुद्धा किती त्रास आहे त्याचा, सगळ्यांनाच त्रास आहे, आम्हालाच नाही आहे. हा धूर पूर्ण गावापर्यंत पसरतो आतमध्ये. त्याच्यामुळे आहे ना, माझी एवढीच विनंती आहे की ह्या कचऱ्याचा काहीतरी विल्हेवाट लावावी लवकरात लवकर. याचीच गावकऱ्यांनी हे आता आम्ही जे काही म्हणणं तुमच्या पुढं मांडले हे गावकऱ्यांनी मनावर घ्यावं आणि याचा काहीतरी निर्णय घ्यावा, बस एवढीच विनंती आहे. ह्या कचरकुंडीच्या प्रश्नाबरोबर आमच्याकडे ही एक डीपीची मेन समस्या आहे. कारण ही डीपी आमच्या राहत्या वस्तीत आहे. इथं आमची लहान मुलं वगैरे खेळतात. तुम्ही बघतात तिथं खाली कसं घुशीने वगैरे म्हणजे वायरी पोखरले आहेत. डीपीचा दरवाजा, फ्यूजचा दरवाजा उघडा असतो. कधी कधी वरती डीपीला आग लागते. अशा वेळेला लहान मुलांवर खूप लक्ष द्यावं लागते आम्हाला. ह्या डीपीचा पण आम्हाला खूप त्रास आहे. अचानक कधी पण पेट घेते. त्यामुळं ही लवकरात लवकर इथून हलवण्याची दक्षता घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे. कारण आमच्या मुलांना, आम्हाला पण राहत्या घरांना धोका आहे याचा. जर ह्याचा पेट जर लांबपर्यंत जर गेला तर आमच्या पण घरांना नुकसान आहे ना. आमचे जेंट्स लोक कधी घरी असतात नसतात, आम्ही लेडीजनी काय करणार ह्या गोष्टींना. एवढंच सांगायचं मला. हे पण लवकरात लवकर लक्ष देऊन याचं पण स्थलांतर करावं लवकरात लवकर. सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. कोपरगावमध्ये शैक्षणिक खर्चासाठी चिमुकल्यांनी केलाय बूट पॉलिश. बाल कामगार कायद्याला शिक्षण विभागाची केराची टोपली. घोडेगावमध्ये प्राणीमित्रांनी दिले घुबडाच्या पिल्ल्याला जीवनदान. इतिहासामध्ये पहिल्यांदाच खंडेरायाच्या चरणी अर्पण केलेल्या दानाची एकत्रित मोजदाद. खंडेरायांच्या चरणी आजवर करोडोंचं दान अर्पण. आणि येत्या 19 जानेवारीला होणार ओढ हा मराठी सिनेमा प्रदर्शित. सिनेमाच्या ट्रेलरमुळे सर्वांची वाढली उत्सुकता. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.